त्याच्यासोबत आमदार राम कदम आहेत. सर, दिशा सालियन प्रकरणी तिच्यावर लैंगिक अत्याचार घडणं किंवा तिच्यावर कुठल्याही पुरावे सापडण्यात असा प्रतिज्ञापत्र पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलं. मुळामध्ये जेव्हा दिशा सालियन प्रकरण, सुशांत राजपूत प्रकरण घडलं, आज उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. पोलीस त्यांचे, सरकार त्यांचं, वाजेसारखे प्यादे होते त्यांच्याकडे. मुद्दामून कोणाला वाचवण्यासाठी, आता कोणाला वाचवायचं ते देशाला माहिती आहे, त्यांनी सगळे पुरावे नष्ट केले. आता मुलीचा बाप चुकीचा कसा असेल, दिशा सालियनचे वडील, त्यांनी त्यांची मुलगी गमावली, ते खोटे कमाल करतात. याबद्दल तुम्ही सुद्धा मुळामध्ये जर न्याय कोर्टाकडे पुरावे लागतात आणि पुरावे नष्ट करण्याचं महापाप उद्धव ठाकरे सरकारने केलं, तर त्याच्यामुळे माफी जर मागायची असेल तर उद्धव ठाकरे सरकारनं त्या दिशा सालियन परिवाराची माफी मागितली. सर, 3 वर्ष झाले तुमचं सरकार आहे, पण अजूनही कुठलाही पुरावा तुमच्या हाती लागला नाही. कसा लागेल? त्यावेळेस सरकार, त्यांचं पोलीस, त्यांचे सगळे पुरावे नष्ट केले गेले. आदित्य ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. मुळामध्ये जे जे याच्याशी संबंधित होते सरकारमध्ये, त्या सगळ्यांनी दिशा सालियन परिवाराची माफी. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे असं वाटतं का तुम्हाला? महापालिका निवडणुकीत किंवा राज्य राजकारणात यामुळे बदल घडेल? मी पुन्हा एकदा सांगेन की हिंदीची सक्ती उद्धव ठाकरेंनी केली, उद्धव ठाकरेंनी केली आणि उद्धव ठाकरेंनीच केली. कागद आहे तो, तसे नाकाराल तुम्ही? तुमचा उबाटाचा नेता त्या कमिटीमध्ये होता, तो म्हणत होता हिंदी सक्तीची. का? ती हिंदीची सक्ती बाजूला सारायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारनं केलं. किती लोकांना मूर्ख बनवाल, किती मराठी माणसाला हलक्यात घ्याल? गोरेगावच्या पत्रा चाळीतून मराठी माणसाला हकललं कोणी? तुम्ही. का? बिल्डरचा फायदा करून द्यायचा होता. तर त्याच्यामुळे कोण एकत्र येतं न येतं त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, पण कोणी एकत्र आल्यामुळे महायुतीला काही फरक पडत नाही. आपल्यासोबत होते राम कदम आणि आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्या वडिलांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. कॅमेरामॅन अवधेश कोरी सोबत अक्षय साबळे, मुंबई.